मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी आपले योगदान दिलं आहे त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत एका नवीन विषयाच्या सोबत आज चर्चा सुरू करूया. आपण सातत्याने असं म्हणत राहतो की हा कायदा आमच्या बापाने लिहिलाय. संपूर्ण जग हे मानतं की भारतीय संविधानाचे शिल्पकार अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा त्याचा पूर्तता झाली आणि 26 जानेवारी 1950ला हे संविधान आपल्या सगळ्यांच्यासाठी अंमलात आणलं गेलं. तसं पाहिलं तर 1999 ते 2000 हे साल भारतीय संविधानाचे सुवर्ण महोत्सवी साल होते. या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अपेक्षित होते भारतीय संविधानाचा गौरव केला जावा, त्याचा गौरव व्हावा, त्याच्या यशस्वीतेची विविध शिबिरं, मेळावे, व्याख्यानं भरवली जावीत. परंतु असं न होता भाजप शासित 99 ते 2000च्याच काळामध्ये हे जे 99-2000चं वर्ष होतं हे संविधानाचं सुवर्ण महोत्सवी गौरवी वर्ष होण्यापेक्षा या संविधानाच्या पुनरावलोकनाची समिती बसवली गेली. ही पुनरावलोकनाची समिती बसवताना अर्थातच सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सी वेंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसवली गेली. समितीमध्ये तसे अनेक मेंबर होते. सोली सोराबचे होते, पी एस संगमा होते किंवा सुनीता गांधी होत्या. तो भाग आपण जरा बाजूला ठेवूया त्याच्या पुनरावलोकन समितीचा. पण मुळात या संविधानाचे पुनरावलोकन का करावेसे वाटले? काय कारण होतं त्याच्या पाठीमागे? वारंवार इथला प्रत्येक माणूस उठसूट या संविधानावरती अंगुली निर्देश का करत होता? कधी या संविधानाच्या संबंधाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक के सुदर्शन असं म्हणतात की इंडियन कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड. स्क्रॅप्ड या शब्दाचा अर्थ रद्दीत काढली जाणारी वस्तू असा होतो. मग भारतीय संविधान हे रद्दीत निघालेले संविधान होते का? अगदी त्याच वेळेला या काळातले पंतप्रधान जे RSSच्या मुशीतनं आलेले होते ते पंतप्रधान असं सांगत राहतात की घटना तो हम बदल कर रहेंगे. अटल बिहारी वाजपेयींनी जणू हा उद्घोषच चालू केला होता. अगदी अलीकडच्या काळात आपण पाहतो की जंतर मंतर मैदानावर भारतीय संविधानाची प्रत जाळण्याचा प्रयत्न झाला. तर कधी कधी उपटसुंभ लोक सोशल मीडियामध्ये अगदी आयरे गैरे नथू खैरे ज्यांना स्वतःच्या अगदी बायकोला प्रेमपत्र लिहायचं म्हटलं तर कदाचित कुणाची कॉपी करून लिहितील की काय अशी परिस्थिती आहे. असे लोक सुद्धा भारतीय संविधानावर अंगुली निर्देश का करतात? कशासाठी? काय नेमकी त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? त्याच्या पाठीमागं असं काय त्यांच्या मनातला तो असंतोष खटखटतोय की जेणेकरून भारतीय संविधानाच्या संबंधाने ते रोज एक नवी गरळ ओकत राहतात? तेव्हा असं लक्षात येतं की त्याचं महत्वाचं, अत्यंत महत्वाचं कारण हे आहे की भारतीय संविधानाच्या पानापानात पेरलेला बुद्ध. होय, भारतीय संविधानाच्या पानापानात बुद्ध पेरला गेला आणि हा पानापानात पेरलेला बुद्ध इथल्या हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या त्या कट्टर धर्मांध लोकांना ही गोष्टच नेमकी पटत नाहीये. त्यांना बुद्ध पटत नाही की बुद्ध पेरलेलं संविधान पटत नाही. याचा आज जरा गोषवारा बघूया. तसं पाहिलं तर भारतीय संविधानाची जेव्हा आपण फोड करत जातो त्यावेळेला भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही जगातली सर्वश्रेष्ठ उद्देशपत्रिका समजली जाते. एवढंच नव्हे तर ही उद्देशपत्रिकाच अर्नेस्ट बार्कर नावाच्या विचारवंताने आपल्या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला प्रस्तावना म्हणून लावली. हा किती मोठा गौरव आहे की अर्नेस्ट बार्कर सारख्या माणसाने त्याची प्रस्तावना म्हणून ती प्रत घ्यावी आणि आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला लावावी. तर त्याच वेळेला काही लोक म्हणतील की ताई, तुम्ही बाबासाहेबांबद्दल बोलताना फारच भारावून बोलता आणि जर बाबासाहेबच व्यक्तिपूजेचे विरोधक होते तर मग तुम्ही व्यक्तिपूजा करता का? अजिबात नाही. आम्ही व्यक्तिपूजेचे समर्थकच नाही आहोत. त्याचे दाखले आम्ही आमच्या वागण्या बोलण्यातनं वारंवार देत राहतो. जी गोष्ट योग्य आहे ती योग्य आहे, जी अयोग्य आहे ती अयोग्य आहे. मग ती गोष्ट अयोग्य आहे अशी सांगताना जर आम्हाला कितीही मोठ्या प्रस्थाच्या विरोधात बंड पुकारावे लागले तर ती पुकारण्याची धमक आम्ही ठेवलेली आहे. कारण जॉन स्टुअर्ट मिल असं सांगतात की व्यक्तिपूजा ही अत्यंत घातक आहे.
आणि त्याच वेळेला जे.एस. मिल असंही म्हणतात की एखादी व्यक्ती कितीही मोठी असेल तरी तिच्या पायाशी आपले स्वातंत्र्य वाहने म्हणजे एका अर्थाने मानसिक गुलामगिरी स्वीकारणे आहे, आणि नक्कीच ती मानसिक गुलामगिरी आमच्यात नाहीये. कारण जर आम्ही बुद्धांचे अनुयायी असू तर बुद्ध असं सांगतात की मी काहीतरी सांगतोय म्हणून ते स्वीकारू नका, कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवलंय म्हणूनही ते स्वीकारू नका, कुणीतरी काहीतरी याच्या संबंधाने वर्षानुवर्ष परंपरा म्हणून निभावत आले म्हणूनही ती गोष्ट करू नका, कुणीतरी तुम्हाला असं काहीतरी लादत आहे म्हणूनही ती गोष्ट कुठल्या तरी पुस्तकात वाचली आहे, कुठेतरी त्याचा संदर्भ सापडलाय म्हणून ती गोष्ट मान्य करू नका. तर बुद्ध असं सांगतात की ती गोष्ट तुम्हाला ऐकून वाचून तुमच्या अनुभवाअंती जर पूर्णतः अगदी ती तर्काच्या आधारावर घासून पुसून घेतल्यावरही अगदी सत्य 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 वाटते तर आणि तरच ती गोष्ट स्वीकारा. आणि असं बुद्ध सांगतात म्हणून बुद्ध आपलेसे वाटतात. कारण बुद्ध कधीच दावा करत नाहीत की मी ईश्वर आहे, मी ईश्वराचा प्रेषित आहे, मी ईश्वराचा दिव्य दूत आहे, मी स्वतःच ईश्वर आहे, असा कुठलाही दावा बुद्ध करत नाहीत. बुद्ध सांगतात मी तुमच्यासारखाच हाडामासाचा जिवंत माणूस आहे, माणूस म्हणून आपण याचा विचार करूया. हे मी का सांगतेय? कारण सध्या भारताला व्यक्तिपूजेचा एक महाभयंकर रोग लागलेला आहे. भारतीय राजकारण तर जणू व्यक्तिपूजेने ग्रासलेलंच राजकारण आहे. आणि बुद्ध सांगतात की व्यक्तिपूजा ही घातक आहे. दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही असं सांगतात की जर भविष्यात कधी माझ्याही विचारांची चिकित्सा करणारा कुणी आला तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. इवन दो असंही ते मांडत राहतात की जरी तुमचं म्हणणं मला मान्य नसेल, जरी तुम्ही माझ्या विरोधात बोलत आहात तरी सुद्धा बोलणे हे तुमचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो तुमचा अधिकार आहे, आणि तो अधिकार जपण्यासाठी मी आयुष्याच्या अंतापर्यंत प्रयत्नशील आहे. तो विचार घेऊन, तो प्रचंड लिबरल उदारमतवादी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन बाबासाहेब या संविधानाचे शिल्पी म्हणवले जातात. का घटनेच्या पानापानावर बुद्ध पेरलेला आहे असं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की बुद्धकालीन शासन पद्धती ही गणाची पद्धती होती, अर्थात गणतंत्र गणराज्य पद्धत होती. गणराज्य राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. आणि नेमकी हीच पद्धत आपल्या संविधानामध्ये येते. एकीकडे इथे गांधी रामराज्याची कल्पना मांडतात, त्याच वेळेला बाबासाहेब गणराज्याची संकल्पना मांडतात. ज्यांना रामराज्य अन्न अपेक्षित आहे ते राजेशाहीचा विचार करतात, अर्थात आता राज्यशाही प्रत्यक्ष येणं शक्य नाही म्हणून ते अध्यक्षीय लोकशाही पद्धतीसाठी फार धडपड करत राहतात. अण्णा हजारेंचं लोकपाल विधेयकाचं आंदोलन सुद्धा अध्यक्षीय शासन पद्धती आणण्यासाठीचाच आटापिटा होता. किंवा ज्या पद्धतीने सध्या सैन्य दलाचे एकीकरण करणं चालू असेल किंवा राजपत्रित अधिकारी हे थेट पंतप्रधान निवडू शकतील का यासाठी विचार विमर्श करणं असेल, या सगळ्याच गोष्टी जर बघितल्या तर त्या अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी एका अर्थाने छुपी राजशाही आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बाबासाहेब याचा विरोध करतात आणि बाबासाहेब सांगतात की नाही, आम्हाला ही रामराज्याची संकल्पना नाही, आम्हाला गणराज्याची संकल्पना अपेक्षित आहे. अगदी त्याच वेळेला एक अजून दुसरी गोष्ट होते ती म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज. मी म्हटलं की घटनेच्या पानापानात बुद्ध पेरलेला आहे. जेव्हा आम्ही भारतीय राष्ट्रध्वजाचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की राष्ट्रध्वजाच्या संबंधाने इथे काही जे काँग्रेसमधून काम करणारे लोक होते त्यांना अपेक्षित होतं की या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग असू देत, पण 3 रंग असताना वर भगवा, मध्ये पांढरा, खाली हिरवा आणि पांढऱ्यावर चरखा असला पाहिजे गांधींचा. अगदी त्याच वेळेला जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत ते असं म्हणत होते की राष्ट्रध्वज भगव्या रंगाचा असला पाहिजे. बुद्ध सांगत आहेत की राष्ट्रध्वज बाबासाहेब आणि एकूण ही सगळी मंडळी जेव्हा राष्ट्रध्वजाचं अंतिम निश्चितीकरण होत आहे तेव्हा काय केलं जातं की वर भगवा, मध्ये पांढरा, खाली हिरवा हा रंग देताना पांढऱ्या रंगावर गांधींचा सरखा न घेता किंवा संपूर्ण राष्ट्रध्वजच भगव्या रंगाचा न करता या पांढऱ्या रंगावर
निळ्या रंगामध्ये अंकित असलेलं अशोक चक्र येतं. हे अशोक चक्र म्हणजे पुन्हा एकदा बुद्ध संस्कृतीचं प्रतीक असतं. कारण या अशोक चक्रामध्ये जे 24 आरे आले ते 24 आरे अर्थात इथल्या 24 प्रहरांचा 24 तासांचा इथल्या काळाचा महिमा सांगणारे ते होते. बुद्ध काळाने अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला. बुद्धांनी अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला की जे आज असेल ते उद्या आहेच असे नाही, जे काल होते ते आज राहीलच असे नाही. काळ बदलत जातो. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि त्यामुळे त्या अनित्यवादाचा स्वीकार करता आला पाहिजे. तोच अनित्यवाद इथल्या भारतीयांना कळावा म्हणून तो अशोक चक्र हे या तिरंगा ध्वजावरती अंकित होते. भारतीय घटनेमध्ये पानापानामध्ये बुद्ध पेरलेला आहे असं सांगायला अजून एक तिसरं कारण पुरेसं ठरतं. ते म्हणजे भारताने स्वीकारलेली राजमुद्रा. भारताची जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा अर्थातच सारनाथमधलं जो अशोक स्तंभ आहे त्याचं जे शीर्षस्थान आहे, या शीर्षस्थानातल्या त्या 4 सिंहाच्या मुद्रा त्या राजमुद्रा येतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, तह, करार किंवा कुठलेही कायदे जेव्हा त्याचं अंतिम स्वरूप आखलं जातं त्यावेळेला त्याच्यावर जे मुद्रांकन होतं, जी छाप, जी मोहर उमटवली जाते ती अर्थातच या राजमुद्रेची जी राजमुद्रा अशोककालीन सारनाथावरची ती शीर्ष राजमुद्रा आहे, तीच राजमुद्रा इथे स्वीकारली गेली. आणि कदाचित याच सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या लोकांच्या पोटात दुखत राहतं की ही घटना आम्हाला नको आहे, ही घटना आम्ही ही घटना नाहीशी करू, आम्हाला ही घटना बदलायची आहे. कारण त्यांना ही सगळी सांस्कृतिक प्रतीकं हटवायची आहेत, नुसती प्रतीकच हटवायची नाही आहेत, तर ती अशोककालीन, ती बुद्धकालीन, ती शासन पद्धती, ती पद्धती सुद्धा यांना नको आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर सुद्धा अशोक चक्र चिन्हांकित केलेली आहे. आणि राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना शपथविधी देताना ज्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ दिली जाते, ज्याला आपण अशोका हॉल सुद्धा असं म्हणतो, त्या हॉलच्या अगदी मागच्या बाजूला पृष्ठावर भलं मोठं अशोक चक्र कोरलेलं असतं. जे लोक म्हणतात ना की अरे काय ते तुमचं ते चक्र असतं, ते तुमचं ते चक्र म्हणणाऱ्या लोकांना हे जरा एकदा सांगायची गरज आहे की अरे दादा, या देशाचा राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, त्याचे शपथविधी तिथे होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही त्या बुद्ध काळाला, त्या बुद्ध संस्कृतीला, त्या अशोक चक्राला कितीही विरोध करायचा ठरवला ना तरी पंतप्रधानांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्याच अशोक चक्राला सॅल्यूट करावा लागतो. ही बुद्ध संस्कृती आहे. अगदी एवढंच नव्हे तर जर आपण पुढे चालून जर बघितलं तर भारतीय संविधानाने जी पार्लमेंटरी सिस्टम सांगितली, रिपब्लिकन तर सांगितलं पण पार्लमेंटरी सिस्टम सांगितली, या पार्लमेंटरी सिस्टमची जर आपण छबी जर बघितली तर ही छबी अर्थातच बुद्धकालीन बुद्ध शासन पद्धतीमध्ये ती छबी आढळते. पार्लमेंट कशी असावी, पार्लमेंटमध्ये कोणी कुठे बसावे, कोरम कितीचा असावा, कोरम अर्थात गणसंख्या, ही कामकाज चालवण्यासाठीची गणसंख्या, ही गणसंख्या कशी असावी, पक्षप्रमुख कसा नेमला जावा, संसदेचे कामकाज कसे व्हावे, प्रश्नोत्तरे कशी विचारली जावी, या प्रत्येक गोष्टीचा नियम हा बुद्ध काळामध्ये भिक्खू संघासाठी घालून दिलेला होता. भिक्खू संघ ज्या पद्धतीने एक गणपद्धत अवलंबून विचारविमर्श करायचे, प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना चर्चा व्हायच्या, अगदी तीच सगळी पद्धत आपल्याकडे पार्लमेंटच्या कामकाजामध्ये दिसते. पार्लमेंटची पद्धत ही अर्थातच बुद्ध पद्धत असंही सांगितलं जातं. बुद्धाला अपेक्षित गणराज्य होते आणि संविधानात मांडलेली ही लोककल्याणकारी संकल्पना आहे. अजून एक गोष्ट, जे लोक म्हणतात की हे संविधान हे पाश्चात्य देशांकडून, पाश्चात्य संस्कृतीकडून काहीतरी आयात केलेले आहे, त्या लोकांच्या लक्षात यावं की पाश्चात्य संस्कृती ही व्यक्तिवाद मानणारी संस्कृती आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अनाठही महत्त्व दिलेले आहे.
भारतीय संविधानामध्ये व्यक्तिवादापेक्षा सुद्धा समाजवादाला जास्त महत्त्व आहे. इंडिव्हिज्युअलिझमपेक्षा इथे सोशलिझम जास्त महत्त्वाचा मानला. स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद अशी ती संकल्पना आली. काय असतो हा स्टेट सोशलिझम? कदाचित आपण माझ्या भाषणातनं अनेक वेळा ऐकलेला असेल हा सोशलिझम. व्यक्तिवाद आणि समाजवादामध्ये की आपल्याकडे समाजवाद स्वीकारला म्हणजेच घटनेच्या पानातला तो बुद्ध कसा जाणवत राहतो पहा. तुम्ही शेवऱ्या पाहिल्यात? शेवऱ्या, निलगिरी यांची झाडं कधी पाहिली आहेत का? किंवा बांबू किंवा निलगिरी अशी उंच 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 वाढत जाते. इतकी उंच वाढते की बांबूचं अगदी शेवटचं टोक बघायचं असेल ना तर अगदी डोक्यावरचं पागोटं पडेल की काय, तर टोक दिसत नाही, इतकं उंच वाढतो. पण कधी रणरणत्या उन्हामध्ये जर अशा 4-5 बायका कामाला निघाल्या, त्यांचे पाय भाजत आहे, डोकं उन्हाने तापलेलं आहे, अगदी जीवाची घालमेल होत आहे, त्राहिमाम वाटत आहे, कधी एकदा थंडगार सावली मिळेल असं वाटत आहे. आणि त्या बायका चालता चालता असं कधी कोणी म्हणेल का, ए चला ग, तो तिथे उंच बांबू दिसतोय, चला जरा बांबूच्या सावलीला बसूया? बांबूच्या सावलीला कुणी बसत नाही. रादर बांबू इतरांना सावली देण्यात अजिबातच सक्षम नसतो. याच्या विरुद्ध एखादं पिंपळाचं डेरेदार झाड दिसतं, ते डेरेदार झाड 50 लोकांना सावली देण्यासाठी सक्षम असतं आणि माणसं सहज त्या पिंपळाच्या पारावर जाऊन बसतात. हा काही मग याला विरोध करणाऱ्या संस्कृतीचे लोक सांगतात पिंपळाच्या झाडाखाली बसू नये बा, तिकडे मुंज्या असतो असं सांगण्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देशच हा असतो की तुम्हाला त्या संस्कृतीपासून त्यांना तोडायचं असतं. अहो बघा की त्या पिंपळ सगळ्यांना सामावून घेतो. बांबू व्यक्तिवादी, पिंपळ समाजवादी. आम्ही एकट्याचेच हित नाही, हे संविधान एकट्याचे व्यक्तिहित बघणारे नसेल तर हे संविधान समूह हिताला प्राधान्य देणारे असेल असे सांगितले गेले. याच सोबत संविधानाच्या पानामध्ये बुद्ध पेरलेला आहे हे अजून काही गोष्टीतनं आपल्याला दिसू शकतं. बघा मी काही कलमं आपल्या समोर ठेवते. एकीकडे ज्या लोकांना रामराज्य आणायचे, रामराज्य पुन्हा एकदा वर्णव्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आपण पाहिली ती रामराज्याची संकल्पना की ज्या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये शंभूक नावाचा शूद्र ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आणि ती वर्णव्यवस्था मानणारा ब्राह्मण क्षत्रियाचा धर्म राजाला समजावून सांगतो की क्षत्रिय असणाऱ्या राजाने ही वर्णव्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच मग शंभुकाचा वध केला जातो. ही वर्णव्यवस्था आहे. परंतु कलम 15 ने ही वर्णव्यवस्थाच ध्वस्त केली जाते आणि कलम 15 जर कलम 14 सांगतं की सगळे समान आहेत, त्याच वेळेला कलम 15 सांगतं छुआछूत करायला चालणार नाही, स्पृश्य अस्पृश्य हा भेद इथून पुढे असणार नाही, कुठल्याही प्रकारच्या भेदाभेद करण्यास प्रतिबंध घालून दिला जातो. ही फार मोठी गोष्ट आहे की बुद्ध काळातली ती समता इथं प्रस्थापित केली जाते. इथली म्हणून हे सांगितलेली वर्णव्यवस्था मोडीत काढून समता प्रस्थापित करण्यासाठी कलम 14, कलम 15, कलम 16 ही कार्यरत राहतात. कलम 44 इथे सांगितले मार्गदर्शक तत्वात, घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 हे समान नागरी कायद्याच्यासाठी सांगितले की घटनेसमोर सगळे समान आहेत. फक्त जातीच नाही, धर्म सुद्धा सगळे समान असतील. जात, धर्म, लिंग, पंथ या आधारावर कुणीही कुणाचेही कसलेही अधिकार अजिबात बाधित करू शकत नाही किंवा अमुक एका धर्माचा म्हणून त्याला विशेष अधिकार देण्याची सुद्धा काही गरज नाही, हे कलम 44 ने सांगितले. आणि आपल्याला हे ज्ञात असले पाहिजे की समान नागरी कायद्यासाठी पुढाकार घेणारे सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि बाबासाहेबांच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी राजकुमारी अमृता कौर त्यांच्या सोबत होत्या. घटनेमध्ये कलम 47 आहे. हे कलम 47 सांगते की मादक पेयांचा निषेध करते. सांगितले अंमली पदार्थांचं खरेदी, विक्री, उत्पादन या सगळ्यांच्या संबंधाने कलम 47 आलेले आहे. बुद्धांनी आपल्या पंचशिलामध्ये एक महत्वाची बाब सांगितली होती, सूरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामि.
अंमली पदार्थांचे मी सेवन करणार नाही हे बुद्धाच्या पंचशिलेत सांगितले जाते, तर घटनेच्या कलम 47 मध्ये मादक पदार्थांचे पेयपान वर्ज्य गुन्हा सांगितला गेला. घटनेचं कलम 51 हे फार महत्वाचं आहे. हे घटनेचं कलम 51 जे आहे हे अर्थात 42व्या घटना दुरुस्तीने जोडलं गेलं आणि ती दुरुस्ती जोडताना कलम 51 मध्ये जशी तुम्हाला काही अधिकार मिळतात तशी तुमची काही कर्तव्य सुद्धा आहेत असं सांगितलं गेलं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने ती कर्तव्य पाळली पाहिजेत हे कलम 51 ने सांगितलं. यात एक महत्वाचं कलम असंही सांगितलं, कर्तव्य सांगितलं की संविधानाने हिंसा ही वर्ज्य ठरवली. हिंसेचा मार्ग अवलंबायचा नाही हे आपले कर्तव्य असेल. प्राणी मात्रावरती दया दाखवली पाहिजे हे आपले कर्तव्य आहे हे घटनेच्या कलम 51 मध्ये सांगितले. तर बुद्ध पंचशिलेमध्ये सांगताना असं सांगतात, पाणातिपाता वेरमणी सिक्खा पदं समाधियामि. मी जीवहत्या करणार नाही हे बुद्ध तत्वज्ञान सांगते. तर अगदी त्याच वेळेला घटनेच्या कलम 51 मध्ये कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला वर्ज्य ठरवले गेले. कलम 51 मध्येच अजून पोटकलम ज आलं आणि त्यात असं सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे. मानवतावाद आणि तर्कबुद्धी आपली वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बुद्ध काय वेगळं सांगतात? बुद्धांनी आपल्या एका सिद्धांतामध्ये प्रतीत समितपत्तीवादाचा सिद्धांत सांगितला. हा प्रतीत समितपत्तीवादाचा सिद्धांत म्हणजेच कार्यकारण भावाचा सिद्धांत. प्रत्येक गोष्ट का घडते, कशी घडते, त्या घडणाऱ्या घटनेच्या पाठीमागची कारण मीमांसा समजल्याशिवाय ती गोष्ट अशीच स्वीकारायची नाही. पाऊस पडतो म्हणजे नेमकं काय होतं, अमुक एका ठिकाणी डोंगर तयार होतो म्हणजेच जर तिकडे माती आणि सर्व घनपदार्थांचे संचयन होत असेल तर त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी खड्डा तयार होतोय. प्रत्येक गोष्ट घडते तिला काहीतरी कारण असतं, कारणाशिवाय गोष्ट घडत नाही. हे बुद्ध तत्वज्ञानाने सांगितले आणि सांगितलं की ते कारण समजून घेतलं पाहिजे, तो तर्क समजून घेतला पाहिजे आणि हाच तर्क समजून घेण्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे. हेच तर घटनेच्या कलम 51 मध्ये सांगितले. मंडळी, ही सगळी तत्व जी बुद्धांची तत्व आहेत ही घटनेच्या पानापानात येतात आणि म्हणूनच आपण सांगत राहतो की घटनेच्या पानापानात बुद्ध पेरलेला आहे. एवढेच कशाला? जे लोक म्हणतात ना की आम्हाला हे मान्य नाहीये, त्या लोकांना याची कल्पना आहे का की भारताचे राजदूत जेव्हा वेगळ्या दुसऱ्या देशांमध्ये जातात आणि त्या देशांमध्ये जाऊन तिथल्या राजदूतांना जेव्हा भेटतात ना त्यावेळेला हस्तांदोलन करताना पहिलं वाक्य काय असतं माहितीये? राजकीय शिष्टाचारामध्ये हस्तांदोलन करताना ते पहिलं वाक्य उच्चारतात, हम बुद्ध की भूमी से आए हैं. आणि तिकडच्या देशाचा राजदूत जर भारतात आला तर शिष्टाचाराचा भाग असतो, तो पहिल्यांदा सांगतो बुद्ध की भूमी में आकर हम प्रसन्न हुए. ही भूमी बुद्धांची आहे, हा देश बुद्धांचा आहे. या भारतीय राज्यघटनेच्या पानापानामध्ये बुद्ध पेरलेला आहे आणि म्हणूनच सुरेश भटांच्या या ओळी फार महत्त्वाच्या ठरतात. त्या ओळी अशा आहेत की या ओठांनी चुंबून घेईन हजार दाही माती, हजार मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती. पिंपळपान ते बुद्ध तत्वज्ञान. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.